जय शिवराय मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राज्यात शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना 2026 पर्यंत राज्यातील जवळजवळ 8.5 लाख शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत सोलर पंप देण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेमध्ये सहभाग नोंदवला जातोय। मित्रांनो, योजनेच्या संदर्भातील जे शक्य असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे अपडेट घेत असताना याच्या अंतर्गत नवीन नोंदणी, नवीन अर्ज कसा करायचा, याचं पेमेंट कसं करायचं, पेमेंट करायचं का, याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे। आणि याच्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं जे नवीन पोर्टल बनवण्यात आलेले, या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज कसा करायचा आपण यापूर्वी व्हिडिओ बनवला होता, परंतु याच पोर्टलच्या माध्यमातून आता अर्ज केल्यानंतर पेमेंटचे ऑप्शन येते। मग हे काय भानगड आहे, याच्या अंतर्गत कसं काय करायचं हे देखील बऱ्याच जणांच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे आणि म्हणून आज हा पुन्हा एकदा आपण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, हा अर्ज करण्यासाठी आपल्याला महावितरणच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेकरता बनवण्यात आलेल्या पोर्टलवरती यायचंय। याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। मित्रांनो, या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता या योजनेच्या संदर्भातील माहिती, या योजनेच्या संदर्भातील जे काही GR असतील हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता हे का पाहायचंय, कारण याच्या अंतर्गत पेमेंट करण्यापूर्वी आपल्याला याच्या अंतर्गत असलेल्या अटी शर्ती या पाहणं असणं गरजेचं आहे। मित्रांनो, याच्याच अंतर्गत आपण पाहू शकता लाभार्थी सुविधा नावाची एक ऑप्शन देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण यापूर्वी जर केलेला अर्ज असेल तर तो अर्ज आपण पाहू शकता। याच्या अंतर्गत आपलं पेमेंट बाकी असेल तर याच्यातून आपण पेमेंट करू शकता आणि नवीन अर्ज करण्यासाठी आपल्याला पहिल्या नंबरचे ऑप्शन दिलेले आहे। आता या नवीन अर्जाच्या लिंकवरती क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर एक अर्ज खुलेल। आता हा अर्ज खुलल्याबरोबर याच्यामध्ये सर्वात पहिले जी ऑप्शन आहे ती म्हणजे आपण जर यापूर्वी महावितरणकडे विजेचं कनेक्शन घेण्यासाठी अर्ज केलेला आहे का, जर असेल तर डायरेक्टली आपण याला टिक करून आपला अर्ज क्रमांक टाकून बाकीची काही माहिती आपल्याला याच्यामध्ये भरावी लागणार नाही आणि आपलं जे काही आपण पूर्वी डिमांड भरलेलं असेल ते सुद्धा अर्ज करताना मायनस होणार आहे, ज्याला आपण पेड पेंडिंग म्हणतो। यापूर्वी आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे। आणि आपण जर नवीन ग्राहक असाल तर त्याला वरती टिक करायचं नाही, ते तसंच सोडून द्यायचंय। याच्यामध्ये खाली आपल्याला सर्वात प्रथम टाकायचा तो म्हणजे आपला आधार नंबर। आधार नंबर टाकल्यानंतर पुढे आपल्याला निवडायचा आहे तो म्हणजे जिल्हा। याच्यामध्ये पाहू शकता आपण सर्व जिल्ह्याची यादी दाखवलेली आहे। याच्यामधून आपल्याला ज्या जिल्ह्यातून अर्ज करायचा आहे, आपली जमीन ज्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला त्या जिल्ह्यातील तालुके दाखवले जातील, याच्यामधून आपला तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यानंतर त्या तालुक्याच्या अंतर्गत असलेली गावं दाखवली जातील, गाव निवडायचे। मित्रांनो, गाव निवडल्यानंतर त्या गावामध्ये आपला असलेला गट नंबर आपल्याला याच्यामध्ये एंटर करायचा आहे। गटाच्या अंतर्गत उपगट नंबर असेल ब कड तर तो निवडायचा, नसेल तर तोच गट नंबर दाखवला जाईल। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये स्वतःची जमीन आहे का सामायिक जमीन आहे ते विचारलं जाईल, ते टाकायचं आहे। त्याच्यानंतर त्या गटामध्ये असलेल्या सर्व सातबाऱ्यावर असलेल्या शेतकऱ्यांची नावं दाखवली जातील, याच्यामधून आपलं नाव निवडायचंय। ते नाव निवडल्यानंतर पुढे आपल्याला आपलं नाव पूर्णपणे एंटर करायचे, इंग्लिशमध्ये वडिलाचं नाव, आपलं नाव, आडनाव, मेल फिमेल एंटर करायचे। याच्यानंतर आपला प्रवर्ग निवडायचा आहे, SC ST ओपन जे काय असेल ते। याच्यानंतर आपल्याला पुढे मोबाईल नंबर द्यायचा आहे, आपला ईमेल ID असेल तर ईमेल ID द्यायचा आहे। ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर पुढे आपल्याला माहिती भरायची आहे, ती म्हणजे आपल्या रेसिडेन्शियल ॲड्रेसची। याच्यामध्ये आपण पाहू शकता आपल्याला घरचा जो पत्ता असेल तो द्यायचा आहे, जमिनीचा ज्या गावात जमीन आहे तोच पत्ता आपला असेल तर त्या ठिकाणी द्यायचा आहे, दुसऱ्या गावात जमीन असेल, दुसऱ्या गावात घर असेल तर तो त्या गावचा पत्ता पण देऊ शकता। त्याच्यामध्ये घर नंबर, आपला जे काही लँडमार्क असेल तो, जिल्हा, तालुका, आपलं गाव, ही सगळी माहिती याच्यामध्ये भरायची आहे। आपला पिनकोड जो असेल तो पिनकोड याच्यामध्ये टाकायचा आहे। मोबाईल नंबर परत एकदा विचारलेला आहे, तो मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपला पॅन कार्ड नंबर असेल तर पॅन कार्ड नंबर देऊ शकता। ही सगळी माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे। याच्यानंतर सिंचनाच्या स्रोताची माहिती द्यायची, विहीर आहे की बोर आहे की शेततळ आहे, विहीर असेल तर विहीर करायचे। याच्यानंतर आपल्याकडं आपण सिंचन कशा प्रकारे करता, प्रवाही आहे, पाईपलाईन आहे की ठिबक तुषार आहे ते निवडायचे, पाण्याचा प्रकार निवडायचा आहे। याच्यानंतर आपल्या विहिरीची, बोरची काय खोली असेल ती खोली द्यायची आहे, पावसाळ्यातली उन्हाळ्याची पातळी द्यायची आहे। याच्यानंतर आपल्याकडे शेततळ आहे का, शेततळ असेल तर निवडायचे, बोर असेल तर बोरची रुंदी किती आहे ती निवडायची आहे। मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला पिकाचे प्रकार निवडायचे, आपण किती पिकं घेता, कोणती पिकं घेता, त्याच्यामध्ये खरीप आहे की रबी आहे, गेल्या वर्षी कोणत्या हंगामामध्ये पिकं घेतली होती, त्याच्या गेल्या वर्षी कोणत्या हंगामामध्ये पिकं घेतली होती, आपण किती पिकं घेतली होती, याची सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये द्यायची आहे। खरीप असेल तर खरीप, रबी असेल तर रबी, त्याच्यामध्ये आपण 1 पीक, 2 पीक, 4 पीक जे काही पिकं घेतली असेल ते टाकायचे। याच्यानंतर आपल्याकडे एक्झिस्टिंग काही पंप आहे का त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे। जर आपण डिझेल पंप वापरत असाल तर याच्यामध्ये माहिती भरू शकता
अन्यथा याला ब्लँक सोडू शकता। डिझेल पंप असेल तर AC/DC कोणता पंप आहे, त्याच्यामध्ये आपण वॉटर का सबमर्सिबल आहे तो निवडायचा आहे, किती HP आहे तो निवडायचा आहे, किती डिझेल आपण वर्षाला वापरता, एनर्जी एफिशियन्स पंप आहे का, ही सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे। वर्षाला किती लिटर डिझेल वापरले त्याची आकडेवारी द्यायची आहे आणि जर आपण डिझेल पंप वापरत नसाल तर त्याला ब्लँक सोडू शकता। मित्रांनो, याच्यानंतर पुढची जी माहिती द्यायची ती म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड असलेल्या पंपची। आता AC/DC मध्ये आपण हा DC पंप येतो, त्याच्यानंतर वॉटर फिल सबमर्सिबल पंप घ्यायचा आहे। याच्यानंतर पुढे आपल्याला त्या पंपाची कॅपॅसिटी द्यायची आहे 3 HP 5 HP, पाणी फेकण्याची प्रति मिनिट किती लिटरची क्षमता ती माहिती याच्यामध्ये भरायची आहे। याच्यानंतर आपल्याला खाली बँकेच्या डिटेल पूर्णपणे भरायच्या, ज्याच्यामध्ये बँकचा अकाउंट नंबर, लाभार्थ्याचं बँकेमध्ये असलेलं नाव, IFSC कोड, याच्यानंतर त्या बँकेच्या MICR कोड, ही सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये सविस्तर असे पासबुकवरती भरून बघायची आहे। याच्यानंतर अटी शर्ती ज्या आहेत त्या पूर्णपणे वाचायच्या। या सर्व अटी शर्ती मला मान्य आहेत याला आपल्याला त्या ठिकाणी घोषणा द्यायच्यात आणि याच्यामध्ये जर चुकीची माहिती देऊन जर आपण अर्ज केला आहे अशी माहिती आढळल्यास महावितरण आपला सोलर पंप काढू शकतो, अशा प्रकारचे एक ऑप्शन दिलेली आहे, त्याला सुद्धा टिक करायचे आहे। याच्यानंतर महत्त्वाची अशी माहिती ती म्हणजे कागदपत्र अपलोड करण्यासाठी 500 KB पर्यंतची कागदपत्र याच्यामध्ये अपलोड करायचे। 7/12 आहे, आपलं आधार कार्ड आहे, बँकेचं पासबुक आहे आणि पासपोर्ट साईजचा फोटो आहे, ही सर्व कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे आहेत। अपलोड झाल्यानंतर आपल्याला खाली 100% दाखवत आहे। ही पूर्णपणे कागदपत्र अपलोड केल्यानंतर आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचे आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे ॲप्लिकेशन सबमिट करायचे का असं विचारलं जात आहे, त्याला ओके करायचे आहे आणि याला फायनली सबमिट केल्यानंतर आपला जो काही अर्ज नंबर असेल हा अर्ज नंबर जनरेट होणार आहे। आपल्याला या ठिकाणी आपल्या दिलेला अर्ज नंबर, बेनिफिशरी ID दाखवला आहे, नाव दाखवलं जातं आहे, आपला आधार नंबर दाखवला जातो आहे आणि या ठिकाणी क्लिअरली ऑप्शन दिलेली की आपला हा अर्ज ड्राफ्ट स्वरूपामध्ये आहे। आपण योजनेच्या अटी शर्ती निकष पाहून पेमेंट करा आणि पेमेंट केल्यानंतरच आपला हा अर्ज फायनली सबमिट होणार आहे। याचा अर्थ आपण याच्यामध्ये पेमेंट केल्यानंतरच आपला अर्ज पूर्णपणे सबमिट होणार आहे। आता हा अर्ज आपला फक्त ड्राफ्ट स्वरूपामध्ये आहे। आता याच्या अंतर्गत पेमेंट करण्यासाठी आपण पाहू शकता खाली आपल्याला पेमेंट करा नावाची ऑप्शन दिलेली आहे, परंतु पेमेंट करण्यापूर्वी या योजनेच्या अटी शर्ती निकष पूर्णपणे वाचून पाहून आपण त्याच्यासाठी पात्र आहात का हे समजूनच पेमेंट करण्यासाठी पुढे जा। पेमेंट करावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला किती GST भरायचं आहे, पंपाची किंमत किती आहे, ही सर्व माहिती पाहिजे। आपण अटी शर्ती ॲक्सेप्ट केलेले आहेत, आय ॲग्रीला क्लिक करायचे आणि पे नाववरती क्लिक करायचे। पे नाववरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंटच्या गेटवेवरती रिडायरेक्ट केलं जाईल, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो इंटरनेट बँकिंग दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बँक आहेत। आपण इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पेमेंट करायचं तर ते निवडू शकता। क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे किंवा आपल्याला सगळ्यात सोपी अशी पद्धत आहे ती म्हणजे UPIची। UPIच्या माध्यमातून पेमेंट करायचं असेल तर आपण UPIचा गेटवे निवडू शकता। त्याच्यामध्ये UPIच्या QR कोडनुसार सुद्धा आपण QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता। QR कोड जनरेट करायचा आहे, आपली जी काही पंपाची किंमत असेल 3 HP 5 HP 7.5 HP त्यानुसार तो QR कोड जनरेट होईल। हा QR कोड स्कॅन करून आपण याच्यामध्ये पेमेंट करू शकता। पेमेंट झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुली झालं आहे, आपला अर्ज सबमिट झाला आहे दाखवलं जाईल आणि जर पेमेंट फेल झालं तर पुन्हा एकदा आपण याच्यामध्ये पेमेंट करू शकता। जर आपलं पेमेंट झालेलं असेल तरी आपण अर्जाची स्थिती चेक करू शकता आणि पेमेंट जरी झालेलं नसेल तरी अर्जाची स्थिती चेक करून आपण याच्यामध्ये पुन्हा पेमेंट करू शकता। आपण अर्जाची स्थिती चेक केल्यानंतर आपण पाहू शकता आपलं जर पेमेंट झालेलं नसेल तर आपला हा अर्ज ड्राफ्ट स्वरूपामध्ये आहे असं दाखवलं जाईल आणि पुन्हा पेमेंट करण्यासाठीची ऑप्शन दाखवली जाईल आणि झालेला असेल तर आपला अर्ज सबमिट झाला अशा प्रकारे आपल्याला दाखवलं जाणार आहे। परंतु पेमेंट जर नाही झालं तर तुमचा हा अर्ज ड्राफ्ट स्वरूपामध्ये राहणार आहे आणि तुमचं पेमेंट झाल्यानंतर हा अर्ज आता पुढील प्रक्रियेसाठी याच्यामध्ये समाविष्ट केला जाणार आहे। परंतु याच्यामध्ये पेमेंट केल्यानंतर अर्ज पुढील प्रक्रियेसाठी समाविष्ट केल्यानंतर लक्ष द्या, जर याच्या अंतर्गत तुम्ही योजनेच्या अटी शर्तीमध्ये बसत नसाल, जसं की तुमच्याकडे पूर्वीची विजेची जोडणी आहे, पूर्वीच तुम्ही सोलरचा लाभ घेतलेला आहे, तुमच्याकडे विहीर नाही आहे, तुमच्याकडे बोर नाही आहे किंवा चुकीचा 7/12 अपलोड केलेला आहे, जातीचा प्रवर्ग चुकीचा अपलोड केलेला आहे, अशा जर काही कारणास्तव तुमचा अर्ज अपात्र झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी सोलर योजनेतून अपात्र केलं जाणार आहे आणि तुमचं तुम्ही जे काही अकाउंट नंबर दिलेला असेल त्या अकाउंट नंबरमध्ये तुमचं ते पेमेंट रिटर्न केलं जाईल। परंतु आता हे अर्ज आत्ता पेमेंट केल्यापासून अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे पार पाडण्यासाठी 6 महिने ते वर्षाचा कालावधी लागू शकतो। त्याच्यानंतर तुमचं पेमेंट पुन्हा अर्ज जर बाद झाला तर ते पेमेंट मिळायला पुन्हा 5-6 महिने जाऊ शकतात, म्हणजे पैसे तुमचे खूप मोठ्या प्रमाणात अडकू शकतात। त्याच्यामुळे योजनेच्या अटी शर्ती निकष सर्वपणे पहा,
आपण लाभार्थीच्या अटी शर्तीमध्ये बसत आहात का हे तपासा आणि याच्यानंतरच याच्या अंतर्गत पेमेंट करा. आता याच्यामध्ये जे जुने लोक आहेत त्यांना प्राधान्याने याच्यामध्ये घेतलं जाते, त्यांची प्रक्रिया पार पाडली जाते. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन दिलेले आहेत, बरेच सारे शेतकरी पेमेंट करत आहेत. त्यासोबत याच्यामध्ये पेमेंट करणारे शेतकरी सुद्धा आता पात्र केले जाणार आहेत. त्याच्यामुळे सर्व आपले बॅकग्राऊंड तपासा आणि त्याच्यानंतर याच्या अंतर्गत पेमेंट करा. आता पेमेंट केल्यानंतर किंवा पेमेंट झालेलं नसेल तरी आपल्याला जो काही एक ID देण्यात आलेला आहे, आपला एक अर्ज क्रमांक जनरेट झालेला आहे, त्यानुसार याच्यामध्ये आपण अर्जाची स्थिती तपासू शकता. परंतु जोपर्यंत पेमेंट होणार नाही तोपर्यंत अर्ज तुमचा ड्राफ्ट दाखवला जाणार आहे. पेमेंट केल्यानंतर पुढे तुम्हाला व्हेंडर सिलेक्शन, पुढे तुम्हाला याच्यामध्ये जॉईंट सर्वे, जे काही पुढच्या प्रक्रिया असतील त्या सुरू होतील. आता याच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर किंवा डिसेंबर महिन्याच्या 15 नंतर याची फुल फ्लेजमध्ये प्रक्रिया सुरू होईल आणि त्याच्यानंतर लाभार्थ्याला पुढील प्रत्येक टप्प्यासाठी वेळोवेळी SMS द्वारे कळवलं जाणार आहे. तर मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याला मोठ्या प्रमाणात सोलर पंप दिले जाणार आहेत. आता बरेच जण म्हणते निवडणुका या सरकारने योजना आणली, त्या सरकारनं केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना आहे. त्याच्यामुळे सरकार बदलाचे याच्यावरती किंवा सरकार हे जरी आलं किंवा दुसरं आलं तरी काही फरक पडणार नाही. फक्त योजनेची जी काही गती आहे त्या गतीमध्ये थोडा फरक काही पडू शकतो, बाकी काही याच्यामध्ये फरक पडणार नाही. योजना आहे तशी आणि त्याच गतीनं शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार आहे. धन्यवाद.